उपस्थित बंधूंनो, आज या ठिकाणी आंध्रा धरणग्रस्त संघटना यांची या ठिकाणी तातडीची बैठक बोलवण्यात आलेली आहे। हे धरण 1997 साली चालू झालं। आमच्या जमिनी त्यावेळी संपादित करण्यात आल्या। 13 गावच्या जमिनी घरे पडाळी बुडाल्यात, त्यात झाडं काही लोकांची बुडाल्यात आणि त्यामुळं 13 गावाला आणि 2002 ला आम्हाला पेमेंट झालं। पेमेंट इतकं कमी झालं की 44,000 रुपये हेक्टर असं आम्हाला त्या काळात त्यावेळी पेमेंट झालं। आणि आम्हाला त्या काळात गोसावी म्हणून एक अभियंता होते, त्यावेळी 65% रक्कम भरून घ्यायची होती आणि शासन आम्हाला प्रत्येकाला 2-2 एकर जमीन देणार होते। पण त्या अधिकाऱ्याने आम्हाला फसवलं की तुम्ही आता पेमेंट घ्या, पूर्ण पेमेंट घ्या, नंतर 65% रक्कम तुम्हाला भरता येते। आम्ही खूप प्रयत्न केला, पण त्या नंतर आम्हाला असं कळलं की तुम्ही फुल पेमेंट घेतली नाही, तुम्हाला काही जमीन मिळणार नाही। शासनाने आमचं रडू पुसण्याचं काम केलं, आम्हाला कासारी म्हणजे शिरूर तालुक्यात जमिनी दाखवण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या लोकांनी त्या घेतल्या नाही म्हणण्यापेक्षा तिथले शेतकरी सुद्धा आम्हाला आडवे येत होते, कशा जमिनी घेता काय होता, त्यांच्याही संपादित केलेल्या होत्या शासनाने। त्यानंतर आम्ही अनेक प्रयत्न केले, आम्हाला जमिनीचे भाव वाढून मिळावा, जमिनी मिळावा, असे अनेक प्रयत्न केले, पण काही उपयोग नाही झाला। आम्ही एक पूर्वी भरतभाई मोरे आणि आम्ही सर्वांनी एक उपोषण केलं होतं, त्यावेळी आमच्या मागण्या त्यांनी मान्य केल्या, पण त्याचा काही उपयोग आम्हाला झाला नाही। पण आता परत आम्ही सर्वांनी ठरवलं की आपली संघटना पुन्हा जिवंत करायची आणि त्याच्यातून आपलं जे काही म्हणजे आता मागण्या आहेत, त्यात सिरे शेटेवाडी यांना पुनर्वसन व्हावं, त्याचप्रमाणे 65% रक्कम भरून पुन्हा आम्हाला जमिनी मिळाव्यात। आमच्या मुलांना 3 ठिकाणी आमचं पाणी नेलं जाते, पुढं MIDC, दुसरं तळेगाव दाभाडे, तिसरं पिंपरी चिंचवडला। पण त्या पाण्याचा आम्हाला आमच्या मुलांना त्या ठिकाणी नोकरी मिळावं अशी आमची ती एक मागणी आहे। त्याचप्रमाणे आमचे जे धरणग्रस्त दाखले आहेत ते जर आम्हाला मिळले तर आमच्या लहान थोर मंडळी जे आहेत या मुलांना नोकऱ्या लागतील। त्याच्यात असं आहे थोडक्यात की एकच खातेदार आहे पण 3 भाऊ आहे, तर त्या 3ही भावांना आमचं म्हणणं आहे की 3ही भावांना दाखला मिळावा। अजून कुठली मागणी आपली राहील? एवढ्या आमच्या सर्व मागण्या आहेत, त्या शासनाने पुऱ्या करावा। आणि आम्ही आता ठरवलंय 6/11 आता येईल ती 2025 ला तहसीलदाराला याबद्दल आम्ही निवेदन देणार आहे। त्यांनी जर ऐकलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहे। एवढे या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। तुम्हाला लावायला उपस्थित शेतकरी बंधूंनो, मी G24 तास चॅनेलवाल्यांचे खऱ्या तर आभार मानतो। आभार यासाठी मानतो की गेली चॅनल त्यांचा निर्माण झाल्यापासून ही मंडळी खऱ्या अर्थानं मावळातील कष्टकरी वर्गाच्या समदुःखाशी सहभागी होऊन त्याला वाचा फोडण्याचं काम मंडळी करतात, म्हणून त्याबद्दल मी या चॅनलला धन्यवाद देतो। या ठिकाणी आज आंध्र धरण संघटनेची बैठक झाली। बैठकीच्या माध्यमातून आंध्रा प्रकल्पातील 17 गावच्या शेतकऱ्याच्या जमिनी ह्या बाधित झालेल्या आहेत। धरण हे खऱ्या तर 97 साली सुरुवात झाली, 2000 त्यांनी पूर्ण केलं। आज धरणाच्या जीवावरती 2 मेगावॅट वीज ही निर्माण होणार आहे। या धरणाचं पाणी खऱ्या अर्थानं तळेगाव MIDC, तळेगाव नगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड शहर असेल, या शहराला खरं तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते। खऱ्या अर्थानं शासनाने धरणग्रस्तांच्या बाबतीमध्ये कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही। जर ठोस निर्णय घेतला गेला असता तर धरणग्रस्त खरंच आज वाऱ्यावरती गेला नसता। आज आता धरणाची वाईट अवस्था आहे। धरण झाल्यानंतर या धरणातील जी विस्थापित गावं आहेत, मग ते पोळवडे असेल, शिरेशेट्टीवडे असेल, कोंडीवडे असेल, टाको असेल, ही विस्थापित गावं, काही शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, जमिनीवर घरं गेली,
पण शासनाने ह्या धरणग्रस्तांचं कुठेही पुनर्वसन केलं नाही. जेव्हा शेतकऱ्यांनी उपोषण केलं आणि मग त्या उपोषणाच्या माध्यमातून आंधळगावातील 22 गावाला जाण्याचा कोंढऱ्याचा पूल हा 5.5 कोटीचा मंजूर झाला आणि प्रस्तावित शिरे शेटेवाडी घरांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला. आम्ही प्रस्तावित का म्हणतो की ते खरं ते लाभार्थी आहेत. तर लाभार्थी कसे की 97च्या अगोदर खऱ्या अर्थाने या भागामध्ये खरेदी विक्रीचं प्रमाण वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीला पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांची दारिद्र्य असल्यामुळे गरिबी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी धनाढ्य बिल्डरांनी हिसकावून घेतल्यामुळे खऱ्या अर्थाने वरचा मालरान हा विकला गेला आणि जो उरलेला काळजाचा पेरा होता तो धरणामध्ये बुडाल्यामुळे मग या शेतकऱ्यांनी करायचं काय आणि म्हणून या धरणग्रस्तांचं पुनर्वसन करावं, त्याला पर्यायी जमीन द्यावी असं या ठिकाणी ठरलं असतानाही शासनाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली. 65% रक्कम भरून घेतली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटला नाही. पण भामाआसखेड धरणाच्या धरणग्रस्त शेतकऱ्यांनी जेव्हा हायकोर्टामध्ये अपील दाखल केलं आणि हायकोर्टाने निर्णय दिला की धरणग्रस्त कायद्याच्या नियमाप्रमाणे कुणाचीही जमीन जर पाण्याखाली वीज बुडाली असेल तर त्या धरणग्रस्त शेतकऱ्याची 65% रक्कम ही कायद्याने भरून घेतली जावी, ती त्याच वेळेला पेमेंटमध्ये कापावी असं कोणताही निर्बंध नाही. असा सरळ स्पष्टपणे निकाल गेल्या 2 वर्षापूर्वी मुंबई हायकोर्टाने दिला आणि त्या 2 निकालामुळे आज भामाआसखेडच्या 650 शेतकऱ्यांना न्याय मिळाल्यानंतर आम्हीही आंध्र धरणग्रस्त शेतकरी IPS मध्ये पिटिशन दाखल करत असलो तर आमच्या ठिकाणी मागणी या ठिकाणी अशी आहे की भामाआसखेड धरणाच्या शेतकऱ्याला हायकोर्टाने जो निकाल दिला त्या निकालाची अंमलबजावणी आंध्र धरणग्रस्तांसाठी लागू करावी. आमची 65% रक्कम भरून घेऊन आम्हालाही जमिनीचं वाटप करावं, आम्ही आज मागणी करतो. पण ह्या प्रलंबित ज्या मागण्या आमच्या आहेत की तुम्ही धरणग्रस्त दाखले आम्हाला दिलेत, धरणग्रस्त दाखले तुम्ही कायद्यात तरतूद केली की जेव्हा जेव्हा शासकीय भरती असेल तेव्हा 3% धरणग्रस्तांच्या मुलांना नोकरी कायद्याने दिली जाईल. पण आतापर्यंत जेवढ्या शासकीय भरती झाल्या त्या कोणत्याही शासकीय भरतीमध्ये धरणग्रस्त असलेल्या तरुणांना आजपर्यंत सरकारचं कॉल आलेला नाही. ही गोष्ट खरंच खेदाची बाब आहे. आम्ही परत मागणीही करतो की 97 साली आमचं खातं एक होतं, 97 साली लोकांना खातेपोट तुम्ही करून दिली नाही, 97 साली तुम्ही 85 खाली खातेपोटचे फॉर्म भरून घेतले, पण तुम्ही खातेपोट न केल्यामुळे खात्याचा मालक एक राहिला पण खात्याच्या आतमध्ये 5 लाभधारक शेतकरी वारसदार राहिले, त्याचा पण काय करणार आहात. आणि म्हणून त्या लाभधारक शेतकऱ्याला ज्याच्या जमीन बुडलेली आहे त्याचं खातं एक आहे पण वाटणीमध्ये आज तो सातबाऱ्यावरती आलेला आहे. अशाही शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही धरणग्रस्त दाखला दिला गेला पाहिजे. म्हणून त्यासाठी या शासनाने येत्या महिन्याभरामध्ये तसा कॅम्प हा लावला गेला पाहिजे. आज काय झालं, तुम्ही धरणग्रस्त दाखला मला देत होते तो साध्या एका अर्धा तुम्ही आम्हाला द्यायचे, आज तुम्ही त्याला 500 स्टॅम्प मागतात. आणि म्हणून स्टॅम्प विना आम्हाला तुम्ही दाखला दिला गेला पाहिजे, ही खरं आमची प्रमुख मागणी. तो दाखला नुसार एक खातेदार नाही, खात्याच्या पोटाच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या मुलांना तो धरणग्रस्त दाखला दिला गेला पाहिजे, प्रामुख्याने आमची मागणी. मागणी नंबर 2, तुम्ही रिंग रोड मध्ये कबूल केलं. जेव्हा तुम्ही कुठलं धरण प्रस्तावित करता तर सरकारचं धोरण आहे की प्रस्तावित धोरण असतं की जेव्हा तुम्ही प्रकल्प बांधता तर प्रकल्प बाधितांना नोकऱ्या देण्यासाठी धरणग्रस्त दाखला पाहिजे. त्याला प्रकल्प बाधित शेतकऱ्याला पर्यायी जमीन दिल्या गेल्या पाहिजेत. नुसत्या जमिनी नाही
ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी काही धरणात बुडाल्या, पण काही जमिनी ज्या वरती शिल्लक राहिल्या, त्या वरच्या शेतकऱ्यांना जमीन करण्यासाठी रिंग रोड हा प्रस्तावित आहे. तुम्ही तो आमचा केला गेला पाहिजे. जो तुम्ही पवना धरणाला केलेला आहे, जो तुम्ही उडवे प्रकल्पाला केलेला आहे, जो तुम्ही जाधवडीने केलेला आहे, जो तुम्ही कोयना धरणाला केलेला आहे, त्या धर्तीवरती आंध्रा धरणाच्या कडेनी तुम्ही रिंग रोड केला गेला पाहिजे. ही एक आमची प्रमुख खरं तर मागणी. तिसरी मागणी आमची या ठिकाणी अशी आहे, तुम्ही जमिनी विनाकारण संपादन केल्या, ज्या जमिनीत पाणी राहणारच नाही, धरण किती उंची वाढवलीत, पण ज्या जमीन आमच्या संपादन केल्या परंतु त्यात आता धरणाचं पाणी जात नाही, तो शेतकरी बाधित होत नाही, अशा शेतकऱ्यांचा सातबारा तुम्ही परत फेर नावावरती केला गेला पाहिजे. याचं कारण असं, आता सरकारने एक नवीन निर्णय घेतलाय की धरणाच्या कडेच्या संपादन केलेल्या उर्वरित जमिनी या बड्या बड्या बिल्डरांच्या कशात घालायच्यात, 49 वर्षाचा करार करायचा आणि या बिल्डरला सांगायचं की धरणाच्या कडे तुम्ही हॉटेल, लॉजिंग, वॉटर पार्क करा, तुम्ही पैसे कमवा आणि नामात्र भाडं सरकारला द्या. याला आमचा विरोध आहे. कारण संपादित जमिनी आमच्या, त्याचा मोबदला अत्यल्प, मग खऱ्या तर प्रायोरिटीने शेतकऱ्याला तो मोबदला मिळाला पाहिजे आणि म्हणून त्या जमिनी पर आमच्या नावावरती करा. आमचा शेतकरी त्या ठिकाणी लॉजिंग काय फार्म हाऊस सुद्धा बांधेल, तो पण वॉटर पार्क करू शकतो, एवढा शेतकरी आमचा सक्षम आहे. अशा प्रमुख मागण्या आमच्या. या मागण्यांचा जर तुम्ही विचार केला गेला नाही, आचारसंहिता संपल्यानंतर आणि येत्या 7 तारखेला सन्माननीय तहसीलदार साहेब याला निवेदन देणार आहोत, निवेदन सांगणार आहोत की तुम्ही लवकरात लवकर या धरणाच्या बाबतीत असणारे सर्व खाते प्रमुख, इरिगेशन असेल, टेर असेल, प्रांत असेल, कलेक्टर असेल, पुनर्वसनाचा पूर्ण विभाग असेल, सर्व खाते प्रमुखांची एक बैठक उभी करा. त्या बैठकीत आमच्या प्रश्नाचा वाचा फोडा, आम्हाला निर्णय द्या. जर तुम्ही निर्णय देऊ शकला नाहीत तर आचारसंहितेच्या नंतर जाणारे पिंपरी चिंचवडला पाणी हा शेतकरी थांबवल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा निर्णयाचा इशारा आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी मागणी करतो की पिंपरी चिंचवड असेल, तळेगाव नगरपालिका असेल, तालुक्याची एमआयडीसी असेल, या 3 ठिकाणी 17 गावच्या बाधित शेतकऱ्यांच्या मुलांना प्रायोरिटीने नोकरी द्यावीत, ही त्यात आमची मागणी इन्क्लूड आहे. अशा बऱ्याचशा मागण्या आहेत, पण प्रमुख ज्या मागण्या आहेत ती जमीन, पुनर्वसन, मुलांना नोकऱ्या, रिंग रोड आणि बाजार जमिनी इफेक्टेड नाही त्या परत करा. अशा 5 ते 6 मागण्या घेऊन आज या बैठकीत आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या चॅनेलच्या मार्फत आपण हा गरीब शेतकऱ्यांचा आवाज हा सरकारच्या कानापर्यंत पोहोचला गेला पाहिजे, याला वाचा फुटली गेली पाहिजे, आपण ती फोडाल आपल्या माध्यमातून अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि तुम्ही याला वाचा फोडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार उपस्थित बंधू भगिनींनो, इथे मला आवर्जून सांगावंसं वाटतं का धरणग्रस्तांचा जो दाखला मिळतो त्याच्याबद्दल जेव्हा चौकशी केली गेली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, तेव्हा तिथं निदर्शनास असं आलं की मूळ खातेधारकासच हा दाखला देण्यात येईल, त्याच्या पोटधारकास हा किंवा त्याच्या वारसाला हा दाखला मिळणार नाही. तर माझी आवर्जून विनंती आहे सरकारला का हा जो नियम आहे किंवा हे जे त्यांनी बंधन टाकलेलं आहे मूळ खातेधारकाचं, हे त्यांनी त्याच्यापासून आम्हाला वंचित करावं आणि मूळ खातेधारकासकट पोटधारकाला सरसकट आम्ही धरणग्रस्ताच्या दाखल्याची मागणी करत आहोत. नेमकं ते एकच धरणग्रस्त दाखला दिल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो?
बाकीचे पोटधारक शेतकरी आहेत, त्यांची अपत्य जे आहेत, त्यांचे वारस जे आहेत ते त्याच्यापासून वंचित राहिले. ज्या धरणग्रस्ताच्या दाखल्याची अमूल्य किंमत आहे ती फक्त मूळ खातेधारकाच्या वारसालाच त्याचा उपभोग घेता येतो, पण त्याचे जे पोटधारक आहेत त्यांना त्याचा उपभोग घेता येत नाही आणि ते त्याच्यापासून वंचित राहतात. भले मग ते किती का शिकलेले असू द्यात, मग ते त्याच्यापासून वंचित राहिलेले आहेत. धन्यवाद.